आशीर्वाद इकडचा आशीर्वाद घेतला. रायडिंग स्पीड चालून पाहताय का मामा? तुझ्या पुरतं आहे का? तू पाहून टाकला असतं मला सकाळी. टेन्शन आलं तो व्हायला. टेन्शन गाडी नव्हती घेत. चलो जाते रे. काही विक्री नव्हते बघ नव्हते. काळ झाला धक्का बसलाय माझ्या. आता ती एक गोष्ट पहिल्याच दिवशी आता प्रॉब्लेम चालू झालाय. भाईला विचारा तुम्ही काय प्रॉब्लेम झाला. खतरनाक मस्तपैकी आता वॉशिंग चालली आपल्या गाडीची. मस्त साबणाने साफ केलं जातंय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तुमचे सगळ्यांचे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओत स्वागत आहे. आपण चाललो आता निखिलच्या घरी. सकाळी सकाळी तांडव चालला इथं. त्या दिवशी ना याच्या अंगावर आता चहा प्यायची जागा जवळ आलेली आपली, एकदम जवळ. चला चहा पिऊन घेऊ आपण गाड्यात आधी आता मस्त पैकी. माहिती राहिलं काय म्हणतोय? रस्त्यात आमच्या रस्त्यात गाडी नाही व्हायची म्हणा. अहो आणि आवरत नाही हो, त्याच्यामुळे लेट आलो आम्ही. नीटमुळे लेट आलो आहे आम्ही. चल गाईज, आम्ही मस्त चहा पिऊन घेतो. तुम्हाला घेतो चहा पिऊन तेव्हा आशीर्वाद. आता पूर्ण झोपून घे ना. असं पूर्ण झोपून घे ना. आशीर्वाद कशासाठी पण ते तर सांगितलं का. तो आशीर्वाद घेतला तर बायसेप, इकडचा आशीर्वाद घेतला तर रायडिंग स्पीड, तिकडचा आशीर्वाद घेतला तर फोटोशॉप, काकाचा आशीर्वाद घेतला तर एकदम बुद्धी शक्तिमान, शक्तिमान. अजून बस माझ्या आशीर्वाद काही कामाला नाही. हॅलो गाईज, आपली चहा आलेली आहे. त्यांची सगळ्यांची पिऊन झाली नाही का चहा. आपली चहा आणि समोर बघू शकतो तुम्ही मामा चालले टेस्ट ड्राईव्ह घ्यायला. टेस्ट ड्राईव्ह घ्यायचा प्लॅन चालू नाही का त्यांचा. गाडी चालवून पाहताय का मामा? चालवून पाहताय का? फक्त पाय पाहा पुरता का? द स्टँड राहू द्या. त्याला बसून पहा गाडीवर. स्टँड तसंच राहू द्या. नका, पायाचा विषय होऊन जाईल. पाय नाही पुरत आहे. त्याच्यावरती पाय ठेवा. अरे पण अरे पाय नाही पुरत आहे ना. बसताना तुम्ही चालवून घेतील पण पाय नाही पुरत. फोटो काढून घ्या. तुझ्या पुरतं आहे का? तू पाहून टाकला असतं मला सकाळी. अरे उठलो गाडीवर बसलो भाई. मला वाटलं पाय टेकलेला असेल. त्यातला पाय टेकला होता. गाडी त्यासाठी गाई उतरलो भाई मी. बुट पाहायचं. तू असं ना टायर कापून घेऊ द्या आपण. कापायचं नाही टायर. मग जेवी काय म्हणतोय? काय होऊन जाईल? खून खराब आहे. राहायचं घ्यायला तुला तुमच्या इथं गाडीचं जागा आता मी काढून थांबची नाम आता तू काढतोय. नाही ऐकताय का तुम्ही? आपल्या मागच्या व्हिडिओला 1 महिना होऊन गेला तरी अजून ती गाडी रिपेअर केलेली नाही. माझं 1 महिना झाला ना त्या व्हिडिओला. माझे फोटोशूट करून किती 1 वर्ष. आपण गाडी बघायला गेलो होतो तुझी. कोणती गाडी? जिक्सर. तिला मलाच घेऊन जावं लागेल. इथं एंड करतोय व्हिडिओ. गाडी चालू नव्हती होत गाईच. निक टेन्शन आलं होतं. गाडी चालू होत नव्हती तर टेन्शन आलं होतं व्हायला. टेन्शन गाडी नव्हती घेत. मग अरे माझ्या गाडी तर काल तसंच झालं ना. धक्का मारून उचलली मी गाडी चांदवडच्या अलीकडे. पार्किंग लाईट चालूच होती. बॅटरी लाईट उतरून गेली. ये गाईच चला चक्करला चालले मस्त पैकी. चलो की पाणी प्यायसाठी ठेवलं होतं इथं भांड. ये जेवलं मध्ये आणून ठेवायला लावलंय. वर्किंग हळूहळू आणि रायडिंग पण. कसं वाटलं?
चालू का पण नव्हती होत? पहिला गेला राहता ना तुला टेन्शन का आलं लागून तर? जातं रे ते. मोटरवर गाडी चालू करावं लागतो खरं. आता भाई पण आता ना असं वाटतंय ते चक्कर मार रहा है चक्करी का त्याचे पण पाय नाही पुरत आहे. ते प्यार नाही पोच रहे भाई. पाय त्याचे बी नाही पुरते. सगळ्यांचे झाले पाय पुरायचे. आवाज येतोच ना भाई तू जोरात आवाज कसलं येतो माहिती का तुला? कसा पहिला गेला ऍक्सिडेंट दिला म्हणून चैनचा आवाज येत होता. चैन कडक होती ना सेट होती चैन. उसका आवाज येतोय. शोरूम वाला मारून देतो ना ब्रो ऑइल पैसे घेतात ना सगळ्या गोष्टीचे ते. सर्व्हिसिंग आहे ना रे? सर्व्हिसिंग राहून मग ते फक्त सर्व्हिसिंगचे फुकट आहे. ऑइल मारायचे काय म्हणतो ऑइल टाकायचे फिल्टर टाकायचे. ऑइल फिल्टर घेतलं होतं तू एक्स्ट्रा नाही मग ते कधी घ्यायचे? लय जोरात आला रे भैया. काय होतंय? आता एव्हरेज दिसेल ना तू गाडी चालवशील ना दाब बरं निक बटन दाब बरं. दाबते जाते रे काही विक्री नाही. नव्हते बघ हे बघ नव्हते. खायचं दाब राहिला काय वरचं दाबायचं असतं वरचं का शोला दिलं का ते का रे? हे बघा काय एका टच मध्ये असं चेंज राहणार बटन हे बघा खालचं कसलंय? हे कर ना हे कर ना. हे चेंज करायचं आहे रे बरोबर ते गाईज नवी गाडी खराब झालेली. सिग्नल खराब होऊन गेले बस हा आपला कसं तुझं व्हिडिओ बघा काय रे ते काहीतरी खराब होऊन गेलं म्हणे तुझं आलं म्हणे गोप्रोचं म्हणे म्हणे हा काय तुम्हाला कसं माहिती मला व्हिडिओ टाकली होती ना म्हणे म्हणतो काय सांगू म्हटलं आता तुम्ही आता सगळे अपडेट माझे पण कळत म्हणजे आता तू सावध राहतोय. व्हिडिओत काही पण सांगितलं लगेच तुला फोन येईल. मी जास्तच आहे म्हणजे का जास्तच आहे ना. बाई इकडं फॉर्म एवढा करतोय पण शूज नाही का. एवढे शूज घालायचे तेवढे शूज घालायचे असं घालायचं तसं घालायचं हे करायचं ते करायचं. गाडी सर्व्हिसिंगला घेऊन जायची त्याला इथंच 9:30 वाजले. मी पण येणार आहे. आपले व्हिडिओ एक्सपोर्टला लावायची पहिले. एक्सपोर्ट लावून झाल्यानंतर इम्पोर्टला लावायची आणि त्याच्यानंतरच आपण जाऊ. ए थांब मला ब्रश घ्यायचा राहिला ना. जय ब्रश दे रे तो. चला गाईच सगळं आवरून आता निघालोय आपण. व्हिडिओ एक्सपोर्ट करायचे सगळ्यात आधी गेल्या त्याच्यानंतर अपलोडिंग लावायचे. गाडी सर्व्हिसिंग पण घेऊन जायची बाई. सर्व्हिसिंग झाल्यानंतर बाकीचे कामं करू पण आधी सगळं मेन गाडी सर्व्हिसिंग करणं इम्पॉर्टंट आहे नाही का. सर्व्हिसिंगला गाडी घेतो आता सध्या घरी जाऊ फ्रेश व्हिडिओ एक्सपोर्ट लावून भेटतो तुम्हाला हे सगळं करू. से देखो इसको इसने ना अपने पूरे ना जूते ना चबा चबा के ख़राब कर दिए. मेरे जयू के और निक की चप्पल पूरी वाट लगा दी है. मैं तुमको ना फ़ोटो डाल दूंगा कैसे वाट लगाई इसने. मुझे अभी डर लगने लगा है कि बाहर जो जूते रखते हैं अपन उसकी पूरी खराबी ना कर दे. और गेट भी दिन भर नहीं लगा के रख सकते नाही क्या. हे बघा आमच्या बुटाचे हाल बघा. हे बघा कसे हाल करून ठेवले बघा. लेस वगैरे सगळं तोडून ठेवलं. हे बघा सगळं खराब करून ठेवलं आहे. आणि ती जयूची आणि निकची चप्पल पूर्ण तामान करून ठेवलेलं आहे. पूर्ण सगळं खराब करून ठेवलं. योगेश गेलेला आहे आंघोळीला आईच. त्याच्यामुळे आपल्याला वाट पाहावी लागते. आता दरवाजात बसायची वेळ आलेली आपल्याला. आणि आपल्या गाड्या बघा कशा दिसतंय. नक्की कमेंट करून सांगा कशा वाटतंय तुम्हाला गाड्या आपल्या. परत आले नाही काही हे ना पुरे ना शूजची वाट लावून टाकता नाही का. त्या बघा गेला पुरे शूज खराब करून ठेवले नाही काही. इथे ना कमीत कमी ना 5 ते 10 शूज राहायचे नाही का. सगळ्यांचे डबल शूज आहे सगळ्यांचे. आपले पण डबल आहे बघा. हा एक आहे आपला आणि तो रायडिंगचा आहे. सगळ्यांचे डबल होते. एकाचा पण नाही आता डायरेक्ट ज्यांचे डबल होते ते सगळे ठेवून आले आपल्या घरी. बाकीचे शूज गॅलरीत पडलेले. एवढी खतरनाक पब्लिक घाबरून गेलेली. नवीन शूज जयूचे तर नवीन शूज फाडून टाकले डायरेक्ट. दुसऱ्यांदा झालं आहे जयूवर बरोबर त्यांना. त्याच्यामुळे आता रोज गेट लावायची गरज आहे आपल्याला. आपण असं म्हणतो का पावसामुळं बसू देऊ त्यांना आपल्याला काही प्रॉब्लेम नाही बसायला. बसा तुम्ही आम्ही मारत पण नाही त्यांना. पण ते ना डायरेक्ट नवीन शूज खराब करून टाकता नाही का. त्याच्यामुळं आम्ही गेट लावून घेतो.
बाहेर तिथं पार्किंगमध्ये बसायला जागा आहे, तिकडं बसता येतं त्यांना. अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेनंतर आम्ही रूममध्ये एंट्री केलेली आहे आणि भाई कपडे वॉश करत होता नाही का. आता सगळ्यात आधी तर आहे ना आपण ब्लॉग एक्सपोर्ट करून घेऊ नाही का. एक्सपोर्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. एक्सपोर्ट झाल्यानंतर गाईज ग्लव्ज हरवलाय आपला एक. पण तू घातला होता सगळ्यात लास्ट. माझा कुठे ठेवलाय भाई तू. भाई ग्लव्ज गेला. बघा समोर एकच ठेवलेला आहे बघा. त्याचे 2 ग्लव्ज आहे. माझा हा एकच आहे बघा. इथं दिसल तुम्हाला. एक तर एकच आहे. एकच आहे ना पण तू तर आता ठेवलं भाईनी ग्लव्ज शोध यार तू. तुला काळ झाला धक्का बसलाय माझ्या. अरे आत्ता ठेवला त्यांनी. तो सगळं सामान उचलायला लागला तेव्हा ग्लव्ज नाही भेटला. नाही ब्रो नाही. शोध ब्रो. भाई हारलो नाही. मला नाही माहिती भाई. ऐसा नको करू रे. साई तू कुठे ठेवलं होते रात्री घातली भाई. एक्सपोर्ट करायचं आहे त्याचे ग्लव्ज भेटलाय गाईज. इथे ठेवला आहे आणि या बॅगच्या खाली भेटलाय नाही का. काय म्हणतो सबूत गेला नाही. आता बोलला ना तू त्याच्यामुळे सबूत भेटला. हॅलो गाईज आम्ही आता निघालो एक गाडी सर्व्हिसिंग करायला. जी की गाडी सर्व्हिसिंग करायची होती. आणि आपल्या शूजचे हाल बघू शकता कुत्र्यांनी कसे करून ठेवले. पूर्ण हाल करून ठेवले नाही का. आता लवकर नवीन शूज बघावं लागेल. काहीतरी नवीन शूजचा जुगाड करावा लागेल. भयानक हाल केले आहे बघा. प्रत्येकाची एक सिंगल चप्पल आहे फक्त इथं. आपण निघालो आता निकच्या बाईकच्या सर्व्हिसिंगसाठी. जी की इथून आपल्याला 1.5 ते 2 किलोमीटर जायचं आहे फक्त. तिथं जर नाही झाली तर डायरेक्ट आपल्याला 6 किलोमीटर लांब जावं लागणार आहे. व्हिडिओ एक्सपोर्ट होती घरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपला लद्दाख ट्रिपचा पहिला ब्लॉग येणार आहे. आपण आज शक्यतो निघून जाणार होतो लद्दाख ट्रिपसाठी. पण पुढचे जोपर्यंत रूट वगैरे सगळे क्लिअर होत नाही, आपल्याला न्यूज येत नाही तिथून की सगळं आता क्लिअर आहे, तुम्ही येऊ शकता, पर्यटनासाठी ओपन झालेलं आहे सगळं काही, तोपर्यंत आपण इथून निघणार नाही आहे. आपली लद्दाख ट्रिप तशीच कंटिन्यू राहील. पण तुम्हाला डेली ब्लॉग बघायला भेटेल आपण काय करतोय काय नाही, रोज आपलं काय चाललं आहे. बारी म्हणून एरिया आहे तिथे, जिथून 1-2 मिनटाच्या अंतरावर आहे ना शोरूम आहे नाही का. पण मला असा का डाऊट येतोय का इथे आपली गाडी सर्व्हिसिंग करून नाही भेटणार आहे. बघू आता भेटली तर चांगली गोष्ट आहे, पण नाही भेटली तर हाल आहे आपले. खूप लांब जाणं आहे नाही का आपल्याला. आणि मला तरी असं वाटतं की एवढं लांब जायचं नाही आहे. ते समोर मंदिर दिसत असेल ना तुम्हाला, त्या मंदिराजवळ शोरूम आहे नाही का. अजून एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी, ते तुम्हाला थोड्या वेळी सांगतोय मी. पण आता सध्या अरे यार मागं कोणी नाही ना. ओके 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 इथं सर्व्हिसिंग होऊन जाईल. गाडीच्या गाडीला आहे ना इंजिनचा सिम्बॉल येतोय. गाडी सर्व्हिसिंगला आली काय माहिती येतोय का. त्यांना विचारून देऊ नका आपण कशामुळे येतोय. चालू केल्यानंतरच येतोय ना तो. कंटिन्यू येतोय चालू केल्यानंतर काहीच, त्याच्यामुळे सर्व्हिसिंग करून घेणार आहे आपण डायरेक्ट. आता दोनचा टाईम सांगितला आहे आपल्याला, 3 वाजेपर्यंत येऊन नंतर तिकडे 2लाच लावला आहे. 2ला येऊन लागला फटाफट फोन करा. ऑयल फिल्टर नहीं इसको, एयर फिल्टर रहता है. ऑयल फिल्टर नहीं रहता. नहीं ऑयल फिल्टर उसकी जाली आती ना. क्या बात करते हैं. अरे बाप से पैसा बच गया. होगा ना भाई. सुपर ग्लॅमर जाली ना वायफर बोर्ड. ये एअर कंडक्टर 4 व्हीलर रेडिएटर 4 व्हीलर ग्लास ते साधी हवा घेतं आणि ते इंजिनला पोस्ट. ऑइल फिल्टरचा ताण गेलाय तुझा. ऑइल फिल्टर काय लागणार नाहीये. पण आता गाडी इथंच लावली आहे
आणि निघालो आहे आपण घरी याच्यासाठी निघालो आहे आपण की आपल्याला टाईम दिलेला आहे 2चा. आणि सगळ्यात प्लस पॉईंट म्हणजे ओळखीचे आहे तिथं सर्व्हिसिंग करणारे, त्याच्यामुळे त्यांनी डायरेक्ट सांगितलं आहे तुम्ही आरामात या, इथे तुमच्या समोर गाडी सर्व्हिसिंग केली जाईल, तुम्हाला काय व्हिडिओ बनवायची ती सगळी बनवून दिली जाईल. त्याच्यामुळे आपल्याला आता रिलॅक्स आहे, आपण एकदम आरामात 2 नंतर यायचं. समोर हॉटेल आहे, तिथून आता बघतोय तो तिथे ना कॅश पेमेंट लागतो आणि कॅश घेऊन नाही आलेलो आहे आम्ही. जर आता दिलं तर ठीक, तर घरी जाऊन कॅश घेऊन परत यावं लागणार आहे आणि त्याच्यानंतरच त्याची जेवणाची सोय होणार आहे नाही का. 15 मिनटाच्या प्रतीक्षेनंतर बाईचे आगमन झाले. मला वाटलं नाही भेटणार याला, पण दिली त्यांनी खिचडी, दिली. तू बदला घेतोय का? सकाळी मी तुझी गाडी पाडली असती, आता तू माझी गाडी पाडतोय. तर वाजले 2:45 आणि आपल्याला टाईम सांगितला होता गाडी घेण्यासाठी, बरोबर होतं 2 वाजता. आपण अजूनपर्यंत फोन नाही. आपल्याला अजून एक काम करायला जायचं आहे, पण बाहेर पाऊस चालू झालेला आहे आणि पब्लिकचे कामं बघू शकता तुम्ही. निकचा ब्लॉग एडिटिंग एक्सपोर्टिंगचं काम चालू आहे. गाईज माझं ब्लॉग येणार आहे आता थोड्या वेळात. तुम्ही फटाफट माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि माझं नाव आहे मिस्टर निक ऑफिशियल, यूट्यूबला सर्च करा. येऊन गेलाय ब्लॉग तुझा ब्लॉग येऊन गेलेला आहे. कारण की हा ब्लॉग ज्या वेळेस येईल त्यावेळेस ब्लॉग आलेला राहील. एडिटिंग चालू आहे. इथला एडिटर गायब झालेला आहे. मिस्टर इंडिया आहे तो अनविजिबल झालेला आहे, सुसुटाईम झालेला आहे. आणि तर या ब्लॉग येऊस तर माझा पण ब्लॉग आलेला राहील. माझ्या चॅनलचं नाव आहे साई बोडके _05. माझा फर्स्ट ब्लॉग राहील, तर तो पण नक्की पहा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. बाय. भाईच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि कसा वाटतोय तुम्हाला एपिसोड, म्हणजे याच्या अगोदर जे पण एपिसोड तुम्ही बघितले असतील कसे वाटले नक्की कळवा, सांगा आम्हाला. आणि आपला पण ब्लॉग अपलोडिंगला लावलेला आहे, बघू शकता. दिस रे बाबा दिस, हे बघा चालू आहे. 2 तास 13 मिनटं लागणार आहे त्याला. तर 2 तास 13 मिनटं वाट पाहावी लागणार आहे तुम्हाला पण आणि मला पण. त्याच्यानंतर आजचा ब्लॉग येणार आहे 6:30 वाजेपर्यंत आपला ब्लॉग अपलोड होणार आहे आणि याच्यानंतरचे सगळे ब्लॉग 6:30 वाजता अपलोड होणार आहे. त्यामुळे तुम्ही रोज संध्याकाळी 6:30 वाजता तयार राहा आपले नवीन ब्लॉग बघण्यासाठी. आता थोड्या वेळाने आम्ही निघतोय निकची बाईक आणण्यासाठी. बाईक घेऊ आणि त्याच्यानंतर अजून एक काम करायचं आपल्याला, ते काम करण्यासाठी पुढे निघू. चला तर मग. हॅलो गाईज, आणि आता निघालोय गाडी आणण्यासाठी. गाडीची सर्व्हिसिंग चालू होती तिथं, त्याच्यासाठी आम्हाला कॉल आला होता त्यांचा की लवकरात लवकर या सर्व्हिसिंग चालू करतोय. जर तुम्ही आले नाही तर सर्व्हिसिंग चालू करून टाकू. आपल्याला ऑइल चेंज करताना वगैरे पाहिजे होतं, त्याच्यासाठी आपण चाललोय. ही गाडी घेतल्याबरोबरच गाडीला प्रॉब्लेम चालू झाले नाही का. एक झाला का एक प्रॉब्लेम, आधी हेडलाईटचा प्रॉब्लेम होता, त्याच्यानंतर इंडिकेटरचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता डायरेक्ट असं झालेलं आहे ना, काय करायचं. त्याच्या गाडीला अजून एक गोष्ट समजली आपल्याला का तिला ऑइल फिल्टर पण नाही आहे. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ऑइल फिल्टर नाही का तिला. ते पण एक समजलं आपल्याला. मी त्याला सांगितलं होतं ऑइल फिल्टर घेऊन ठेव, पण बरं झालं त्यांनी घेतलं नाही आहे. आता ती एक गोष्ट सांभाळ रे भाई, ते घुसल नाही आपल्या अंगात घुसल डायरेक्ट आपल्या अंगात. आपला डायरेक्ट विषय क्लोज होऊन जाईल नाही का. हॅलो गाईज, आपण आता येऊन पोचलो आहे हिरोच्या शोरूमजवळ आणि आपल्या बाईकची आता सर्व्हिसिंग चालू होणार आहे. शोरूम बघू शकता तुम्ही, शोरूमजवळ आपण येऊन थांबलो आहे नाही का. आता तर लवकरात लवकर काम करून आणि गाडी घरी घेऊन जाऊ. पहिल्याच दिवशी आता प्रॉब्लेम चालू झाला आहे. भाईला विचारा तुम्ही काय प्रॉब्लेम झाला आहे, काय प्रॉब्लेम आहे गाडीत. आता काय सांगणार, गाडी घेतल्यानंतर प्रॉब्लेम चालू आहे. खराब होऊन गेला. हां, इंडिकेटर खराब झालेला आहे नाही का त्याचा, तो ते बटन काम नाही करत आहे. हे पण खालीवर लावून दिलेलं आहे नाही का. हे बघा, हे हालतं पूर्ण आहे बघा, हे हालतं. हे इंडिकेटर ब्लिंक होत नाही का त्याचं. त्याच्यामुळे ना आपण सर्व्हिस सेंटरला घेऊन आलेलो आहे आता तिला. इंडिकेटरचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे
आणि त्याच्यानंतर अजून काय प्रॉब्लेम सांगितला होता निक आपण? इंडिकेटर हे सेल्फ स्टार्ट, पहिल्या गिअरला सेल्फ स्टार्टच घेत नव्हती गाडी, त्याची पिन निघून गेलेली होती. ऑइल आता काढून झालंय नाही का गाडीचं, हे बघू शकता तुम्ही. भरपूर असं काळं ऑइल निघालंय नाही का, आणि परेशानी झाली. आता बघू आता काय काय चेंज करता, काय काय कामं करता. आपण तर आपले कामं सांगून दिले त्यांना काय काय चेंज करायचं आहे, पण आता हे सगळ्यात मेन काम होतं हे करून घेतलं आपण. खतरनाक पूरा धुवा कर दिया भाई ने फिर से एक बार. इथंच बघू शकता आम्हाला वाजले 4:30 आणि याच्या गाडीची चालली अजून वॉशिंगला केवढा वेळ लागून गेला आहे की अर्धा वेळ इथं संपला आहे. आपल्याला जायचं होतं शूटला, हे बघा शूटला जायचं होतं आपल्याला, पण आता आहे ना शूटचा प्लॅन कॅन्सल करावा लागेल आणि आज लगेच ब्लॉग एडिट करायला बसावं लागेल नाही का आपल्याला. आज ब्लॉग एडिट करून टाकला म्हणजे ताण नाही राहणार नाही का आपल्याला. हे बघा घरी गेल्या लवकरात लवकर ब्लॉग एडिट करायला बसेल. आजचा ब्लॉग रेडी करून टाकायचा आपल्याला, जेवढं लवकर होईल तेवढं लवकर ब्लॉग एडिट करून सगळा व्हिडिओ अपलोड करून टाकायचा आहे. टाईमपास करायचं नाही, रोजचा रोज ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे. अशा पद्धतीने अजून एक काम बाकी आहे आपलं, आता ते काम करायला जाऊ त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो. हॅलो गाईज, आपण आहे ना बाईक वॉश करायला आलो होतो, खूप घाण झालेली नाही का, आणि समोर लाईट गेली होती नाही का. आत्ता जस्ट लाईट आली, आम्हाला वाटलं लाईट काय येणार नाही. बघा गाडी वॉश चालू आहे, गाडी वॉश करून घेऊ कारण की खूप खराब झाली नाही का. चेन वगैरे फुल म्हणजे फुल ब्लॅक झालं डायरेक्ट. तर पैकी आता वॉशिंग चालली आपल्या गाडीची, मस्त साबणाने साफ केलं जातं आहे कारण की मजबूत अशी धुळणी भरलेली होती नाही का. तुम्ही काल बघितले असेल रस्त्यात खूप पाऊस लागला त्याच्यामुळं भरली होती पूर्ण. आणि सगळ्यात पहिले तर आपला इंडियन फ्लॅग याच्यावर घाण नाही साचली पाहिजे, बाकी पूर्ण गाडी खराब झाली तरी चालेल, आपल्याला इंडियाचा फ्लॅग एकदम क्लिअर राहिला पाहिजे नाही का. त्यासाठी गाडी पण क्लिअर करतोय आपण, सगळे क्लिअर, कारण की निघताना गाडी एकदम चमकली पाहिजे नाही का. गाडी मस्त चमकली पाहिजे तर आपल्याला घेऊन जायला मजा येईल, नाही तर आपल्याला पण बोर वाटेल नाही गाडी चालवताना. प्लीज तुम्हाला एक गोष्ट सांगायची, जर तुम्ही धुळ्यात राहणारे असाल आणि जर तुम्हाला कार किंवा बाईक वॉश करायची असेल तर समोर नागाववारी रस्ता आहे, तिकडे सोनगीर रस्ता आहे, ब्रिजच्या बाजूला इथे वॉशिंग सेंटर आहे. 1 नंबर गाडी धुतली जाते आणि कमीत कमी पैशात 1 नंबर गाडी धुवून देत आहे. जर तुम्हाला बाईक किंवा कार धुवायची असेल तुम्ही नक्की या. काकांनी जबरदस्त म्हणजे एक पण कोपरा सोडला नाही आहे वॉश करण्यासाठी, पाणी मारण्यासाठी किंवा शॅम्पू करण्यासाठी, मस्त धुवून दिली आहे. जर तुम्हाला तुमची बाईक किंवा कार धुवायची असेल तर इथे नक्की या. एकदम मन लावून 2 जणं मिळून बाईक धुत आहे आपली, असं नाही का एकच जण मिळून धुते. 1 नंबर धुतली गेली. काका थँक्यू. पूर्ण वॉश व्हायच्या अगोदरच मला कळून गेलं गाडी एकदम फायनल आणि चकाचक होऊन निघणार नाही का. काहीच आपण मस्त आता इथे शूट करायला आलो होतो, आपल्या गाडीचं शूट चालू आहे आणि निक शूट करतोय मस्त बाईक. बोर झालो होतं, आपल्याला शूटला जायचं होतं पण त्या शूटला नाही जाता आलं, म्हणून आपण इथे नॉर्मली साधं शूट करायला आलेलो आहे कारण की लोकेशन मस्त आहे. वरतून मस्त पिवळ्या झाडाचे पानं पडत आहे, त्याच्यामुळे आपण इकडे आलो होतो आणि रस्त्यात थांबू नये म्हणून आम्ही आता मस्त बसलो इथं टाईमपास करत. आम्ही जे थंबनेल बनवलेलं होतं ते डिलीट होऊन गेलेलं आहे, त्याच्यामुळं आता परत बनवायचं आहे. मी आणि साई, मी इकडे निक, आम्ही तिघं असंच बसलो नाही इथं मस्त चिल करतो आहे गॅलरी निवांत. काहीच काम नाही, असं बसलो आहे जसं काय, पण काम खूप पडलेलं आहे, काम करायचं आहे. सर्व्हिसिंग करून आम्ही 6:30 वाजता आलो, आता वाजता आहे 7, 6:58 झालेले. आता काम करत 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 कधी संध्याकाळ होऊन जाईल कधी रात्र होऊन जाईल समजणार पण नाही. कुल्लू मनालीचा थोडासा प्रॉब्लेम चालू आहे तिथं, तुम्हाला ते पण दाखवेल मी. पण आता यूट्यूबला काही गोष्टी स्ट्राईक पडतात किंवा कॉपीराईट येतं त्याच्यामुळं दाखवता येत नाही, पण माझ्या स्टोरीला तुम्हाला नक्की बघायला भेटतील काय प्रॉब्लेम चालू आहे. त्याच्यामुळं आम्ही इथं आता स्टे केलेला आहे धुळ्यात, जे की आपलं ऑफिस पण आहे इथंच. आता 1 ते 2 दिवस जोपर्यंत सगळं क्लिअर होत नाही तोपर्यंत इथंच थांबायचं आहे. हीच आपली लद्दाख वारीची काय म्हणता, झोपण्याची, राहण्याची, खाण्याची, सगळं एन्जॉयमेंट करण्याची ही जागा. इथून तुम्हाला रोजचा ब्लॉग भेटेल, डेली ब्लॉग बघायला भेटणार आहे तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका, आपली लद्दाख ट्रिप संपलेली नाही आहे. आपली लद्दाख ट्रिप फक्त होल्डवर गेलेली आहे, चालू आहे आणि लवकरात लवकर आपण तिला कंटिन्यू करणार आहे नाही का. पण आधी सगळ्यात आधी बघू आता रिसेंटली ओपनमध्ये जर झालं याचा ब्लॉग निकचा थंबनेलचं काम करतो आहे आपण, जर ते ओपन झालं
तर ठीक आहे. पण जे याच्या अगोदर बनवलेलं होतं ते थंबनेल उडून गेलेलं आहे. आता काही ऑप्शन उरलेलं नाही आपल्याकडे. आपल्याला आता परत थंबनेल बनवायचं आहे. हॅलो गाईज, आता टाईम झालेला आहे बघू शकता तुम्ही 11:15 आणि आपण गेलो होतो दीपकच्या ॲनिव्हर्सरीसाठी त्याच्या घरी. तिकडून आत्ता जस्ट आलो आणि आज फक्त आपण गाडीची सर्व्हिसिंग केली आहे, गाडी वॉशिंग केली आहे आणि त्याच्यानंतर ब्लॉग एडिटिंगचे सगळे कामं केलेले आहे. आजचा ब्लॉग इथेच मी एंड करतो आहे कारण की आता वाजले 11:30 आणि मला बसायचं आहे एडिटिंगला. आता किती वेळ लागतं काय वेळ लागतो ते पण तुम्हाला जर वाटलंच तर मध्ये मी परत येईल. पण सध्या पुरता ब्लॉग इथेच एंड करतो. चला बाय बाय. उद्या भेटतो परत नवीन काहीतरी व्हिडिओ घेऊन.